नमस्कार. कुकीत मेरामध्ये तुमचं स्वागत. आज आपण कोकणातील पारंपरिक कप्प्यांचे घावणे बनवणार आहोत. हे घावणं तुम्ही येणाऱ्या नागपंचमीला, श्रावणातल्या सोमवारी किंवा तुम्हाला जेव्हा गोड खावेसे वाटेल तेव्हा तुम्ही हे बनवू शकता. मी याआधी सिंपल घावण्याची रेसिपी शेअर केलेली आहे. जर तुम्ही अजूनही पाहिली नसाल तर तुम्ही ती पाहू शकताय. आधी कप्प्यांच्या घावणातील आतील सारण तयार करूयात. याकरता आपल्याला लागेल 1 वाटी खोवलेलं खोबरं, अर्धी वाटी किसलेला गूळ आणि 1 चमचा वेलची पावडर. एका पॅन मध्ये सर्व साहित्य काढून घ्या. आणि हाताने मिक्स करून घ्या. यामुळे गूळ आणि खोबरे छान मिक्स होईल आणि गरम करताना तितके सोपे जाईल. आता हे पॅन मध्यम आचेवर गॅसवर ठेवून पळीने नीट हलवत राहावे. आपण उकडीच्या मोदकाला जसे सारण बनवतो त्याप्रमाणे सारण तयार करून घ्या. सारण ड्राय झालेले आहे, पूर्णपणे ड्राय करू नका. हे सारण तयार आहे. आता थंड होण्याकरता एका प्लेटमध्ये बाजूला ठेवून द्या. सारण थंड होईपर्यंत घावणाची तयारी करूयात. घावणे बनवण्याकरता इथे मी साधारण 200 ग्रॅम तांदळाचे पीठ घेतले आहे. या पिठासाठी मी साध्या रोजच्या वापराचा तांदूळ घेतला आहे. तांदूळ जास्त जुना किंवा जास्त नवीनही नाहीये. फक्त तांदूळ निवडून मिलमधून पीठ करून आणलेले पीठ आहे. यानंतर लागेल 2 ग्लास पाणी. हे 700 ml पाणी आहे आणि लागेल चवीनुसार मीठ. एका भांड्यात पीठ, चवीनुसार मीठ टाकून याच्यात आधी 1 ग्लास पाणी ओतून मिक्स करून घ्या. यानंतर राहिलेल्या ग्लासमधील थोडे थोडे पाणी ओतून बॅटर तयार करून घ्या. साधारण इतके बॅटर पातळ झाले पाहिजेत. बॅटर पातळ असल्यामुळे घावणाला छान जाळी पडते. आपले घावणे तयार करण्याकरता बॅटर तयार आहे आणि सारणही थंड झालेले आहे. आता घावणे तयार करायला घ्या. तवा छान गरम करून कांद्याने किंवा नारळाच्या शेंडीने तव्याला तेल व्यवस्थित लावून घ्या. बॅटर एकदा पळीने नीट हलवून तव्यावर स्प्रेड करावे. घावणाला किती छान जाळी पडत आहे तुम्ही पाहू शकताय. आणि वर झाकण ठेवून द्यावे. साधारण अर्ध्या मिनिटानंतर झाकण काढून घ्या. आता घावणाच्या अर्ध्या साईडवरच सारण हाताने स्प्रेड करून घ्या. राहिलेली अर्धी बाजू सारणावर झाकून द्यावी. आता तव्याच्या राहिलेल्या अर्ध्या बाजूवर तेल व्यवस्थित लावून घ्या. बॅटर ओतताना एक काळजी घ्यावी की बॅटर तयार केलेल्या घावण्याला चिकटूनच ओतून घ्यावे. तवा थोडा एक साईडला करून घेते जेणेकरून आधीचे केलेले घावणे करपणार नाही. साधारण 1.5 ते 2 मिनिटांनंतर सारण पुन्हा स्प्रेड करून घ्या. तुम्हाला जितके सारण घालायचे आहे तितके तुम्ही सारण स्प्रेड करून घ्या. आता पहिले घावणे आता केलेल्या घावण्यावर झाकून वरून अशा प्रकारे प्रेस करून घ्या. यामुळे सारण बाहेर येणार नाही.
तुम्हाला हवे असल्यास राहिलेल्या बाजूवर बॅटर आणि सारण पुन्हा स्प्रेड करून बाजू पलटू शकता. अशा प्रकारे तुम्हाला जितक्या कप्प्याचे घावणे हवे तितके तुम्ही करू शकता. तयार कप्प्याचे घावणे दूध तुपाबरोबर सर्व करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तसेच अधिक नवीन व्हिडिओज पाहण्याकरता कुक विथ मराला सबस्क्राईब करा. धन्यवाद.